नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत उन्हाळ्याची रेसिपी. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर आपण उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडगार पियावंसं किंवा खावंसं वाटते. तर आज मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दहीपासून मठ्ठा कसा तयार करायचा तो आपण बघणार आहोत. खूप पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यामध्ये दिवसातून एकदा तरी 1 ग्लास मठ्ठा किंवा दही, ताक तुम्ही घ्यायला हवं. मैत्रिणींनो बघा, मी इथे दही घेतलेला आहे. तर मठ्ठा बनवण्यासाठी आपण इथे फक्त मी 2 चमचे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. हे बघा, पाणी घातलेलं आहे. दही जे आहे ते चांगलं आपण असं घोळून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून काढलं तरी सुद्धा चालेल. 2-3 मिनिटं आपण असं घोळून घेणार आहोत. मठ्ठा जास्त जाडही नसावा आणि पातळही नसावा. थोडासा दाट असला तर तो प्यायला छान वाटतो. तर हे बघा, एवढ्या ह्याच्यामध्ये मी फेटून घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत जिरेपूड. मी अख्खं जिरं जे आहे थोडंसं भाजलेलं आहे आणि त्याची पूड केली आहे. एकदम बारीक नाही केली आहे, थोडी जाडसरच ठेवलेली आहे. आणि हा आहे लिंबाचा रस, अद्रकचा रस, तो घालायचा आहे. आणि हा आहे काळा मीठ आहे. आणि ही आहे अर्धी मिरची अशी ठेचून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडासा पुदिना आणि कोथिंबीर, हे सगळं मिक्स करायचं आहे. घालत आहोत थोडंसं मी चाट मसाला घालते, म्हणजे चवीला ते आणखी छान होईल. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपलं टाटा नमक जे आहे, साधं मीठ जे आहे ते मी घालत आहे. छान असं घोटून घ्यायचं आहे. छान आपला असा मठ्ठा तयार झालेला आहे. हे बघा, वास पण खूप छान येतोय. तर इथे बघा, आपला छान असा मठ्ठा तयार झालेला आहे. एकदम थंड पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये 15 मिनिटं ठेवून पिऊ शकता, किंवा असंही तो छानच लागतो. आहे पण लोणच्यासाठी वगैरे वापरतो, मिठासाठी वापरतो. तर ह्याच्यामध्येच आपण हा मठ्ठा जो आहे तो असा ओतून ठेवायचा आहे. आणि आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मसाला हा खाली असतो. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या बरणीमध्ये ठेवलं तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, पूर्ण दिवस हे थंडच राहते. तर तुम्ही असा मठ्ठा नक्की करून बघा आणि छान असा आनंद घ्या. आपला मठ्ठा तयार झालेला आहे. तर तुम्ही असं मस्त असं घरच्या घरीच मठ्ठा तयार करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी माझ्या चॅनलवर येत असतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी थंडगार असा मठ्ठा पिया.